गोष्टीचे नाव आहे शेवटची गणेश मूर्ती. त्या गणेश मूर्ती विक्रीच्या स्टॉलमध्ये तो इसम आज 7व्यांदा आला होता. जुनाट असा कोणत्या तरी मंडळाचा कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता. दरवेळी तो यायचा. त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या तिथे तो जायचा. बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरून पाहायचा, मग किंमत विचारायचा. कितने को? गणेशजी? दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा, अंकल 650 रुपये, 650. दे दूं? तीच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी अय्यो इतनास असे स्वतःशीच म्हणायचा. खिशात हात घालून काहीतरी चाचपायचा व पुन्हा एकदा त्या गणेश मूर्तींकडे डोळे भरून पाहून उदासपणे बाहेर पडायचा. बाजूच्या चौकात भाजी विकायचा तो. हातावरचे पोट होते. दिवसभर उभे राहून भाजी विकायचा. तेव्हा 4 पैसे सुटायचे. 8 वर्षाच्या पोराला सरकारी शाळेत घातलं होतं. बायको काही घरांमध्ये केरफरशी करायची. यथातथा संसार होता त्याचा. रात्री भाजी विकून गाडी त्या चौकातून ढकलत आपल्या एक खोलीच्या घराकडे पोराला गाडीवर बसून तो जायचा. गाड्यावर उरलेल्या थोड्याफार भाजीचा अजिबात भाव न करता जे गिऱ्हाईक अगदी निघताना येईल त्याला तो ती भाजी विकून टाकायचा. दुसऱ्या दिवशी जी भाजी जवळपास खराबच होणार ती कमी किमतीत का होईना कोणाच्या तरी पोटात जावी एवढीच त्याची माफक अपेक्षा असायची. गणेश चतुर्थीच्या दिवशी दुकानातले सगळे गणपती तर खरेदी होत नाहीत. जसा दिवस पुढे सरकेल तसा त्या मूर्तींचा भाव देखील भाजीप्रमाणे कमी होईल अशी भाबडी अपेक्षा ठेवून तो त्या गणेश मूर्तींच्या स्टॉलमध्ये दिवसभर येऊन किंमत विचारून जात होता. आता त्याला जाताना पाहून दिवसभरात पहिल्यांदाच स्टॉलवर आलेले दुकान मालक आनंदरावांनी स्टॉलवर विक्री करणाऱ्या त्या मुलाला बोलवून घेतलं व विचारलं, रवी, काय रे मूर्ती नाही पसंत पडली त्याला? तसाच गेला तो मूर्ती न घेता. अहो काका, नुसता टाइमपास माणूस आहे. सकाळपासून 6-7 वेळा स्टॉलवर येऊन गेलाय. ती कमलारूढ मूर्ती कितीला हे विचारतो आणि आम्ही किंमत सांगितली की चेहरा बारीक करून निघून जातो. अरे मग विचारायचं की त्याच्याकडे किती पैसे आहेत? अहो काका, त्याच्या अवतारावरून वाटतं का तुम्हाला की त्याच्याकडे 650 रुपये असतील म्हणून? पाटका माणूस आहे. उगीच येऊन स्टॉल फिरून किंमत विचारून जातो. मला तर वाटत की चोरबीर तर नसेल ना? रवी बोलला. नाही रे रवी, जेवढी माणसाची पारख मला आहे त्यावरून मला वाटतं तो चोर नाही, पण गरीब जरूर आहे. तेवढ्यात काहीतरी आठवून आनंदराव बोलले, अरे हो, आता आठवलं. हा माणूस इथेच वीरबाजी चौकात स्टेट बँकेसमोर भाजीचा गाडा लावतो. अरे मागच्या महिन्यात रात्री 9 वाजता मी जेवण करून रात्री फिरायला चाललो होतो तेव्हा याच्याकडे थोडी भाजी घेतली. मग फिरून तिथून माघारी घराकडे जाताना याने मला परत बोलवून त्याच्याकडची सगळी भाजी फक्त 10 रुपयात देऊ केली. जवळजवळ 100-1 रुपयाची भाजी होती. मी नको म्हटलं तरी ऐकेना. मग मीच विचार केला की याचे हातावरचे पोट, कशाला त्याचे नुकसान करा, म्हणून मी 100 रुपये काढून दिले. पण आश्चर्य म्हणजे त्याने 10 रुपयांच्यावर 1 पैसाही घेतला नाही. मला अजूनही आठवतंय तो म्हणाला होता, पेट भरने के लिए जितना चाहिए उतना तो आज कमा लिया, बस आपसे ज्यादा पैसा मैं लेगा तो पाप लगेगा. आनंदराव स्वतःशीच हसले. हा किस्सा ऐकून अचंबित झालेला रवी व दुकानातली बाकी मुले परत स्टॉलवर आलेल्या इतर लोकांकडे वळाली. रात्रीचे 9:30 वाजता गणेश मूर्ती नेणारी शेवटच्या गणेश मंडळाची मुले येऊन मूर्ती घेऊन गेली व आनंदरावांनी पोरांना आवरायला घ्यायला सांगितले. दुकानाच्या बाहेरच्या पंडालमध्ये ठेवलेल्या मूर्ती, रॅक, टेबल, खुर्च्या सगळे आत दुकानात आणू लागले. कमलारूढ गणेशाच्या मूर्तीला आज खूप मागणी होती. तब्बल 50 मूर्ती विकल्या गेल्या होत्या. केवळ 1 मूर्तीच शिल्लक राहिली होती. काही सामान न्यायला बाहेर येत आनंदरावांची नजर रस्त्यावर गेली. रस्त्यावर तोच भाजीवाला आपला गाडा व मुलाला घेऊन बाहेरून आत दुकानात पाहत होता. आनंदरावांनी त्याला पाहिले तसा तो बावचळला व पोराला पाठीवर हलकीच थाप मारून चल चल असे म्हणत पुढे निघाला. आनंदरावांनी पटकन पुढे होत त्या भाजीवाल्याला हाक दिली, ओ अण्णा, इथं राव. अण्णा जागेवरच थांबला. गाडा एका बाजूला लावून भाजीवाला अण्णा आपल्या पोराला हाताशी धरून त्यांच्या समोर आला. आओ अंदर आओ असे म्हणत आनंदराव त्या दोघांना आत घेऊन आले. त्याची नजर भिरभिरत त्या कमलारूढ गणेशाच्या एकमेव मूर्तीवर जाऊन थांबली. त्याच्या नजरेत एक वेगळीच भक्ती आनंदरावांना दिसली. त्याने रवीला सांगितले, रवी, ती मूर्ती घेऊन ये. रवी ती कमलारूढ गणेशाची दुकानात उरलेली एकमेव मूर्ती घेऊन आला. अण्णाला काय चाललंय काही समजत नव्हतं. अरे अण्णा, गणपति के बिना कैसे घर जाओगे? 6-7 बार मेरे दुकान में आके गए लेकिन मूर्ति नहीं खरीदी. ये मुझे नहीं चलेगा. तुम्हें ये मूर्ति अब खरीदना ही पड़ेगी. बोलो क्या करते हो?
भाजीवाला अण्णा घाबरला. असं सारखं दुकानात येऊन आपण चूक केली हे त्याला जाणवलं. सॉरी सर, गलती हो गया. मेरा पास तो इतना पैसा नहीं. मतलब पैसा है, लेकिन कल का माल खरीदने के लिए वो चाहिए ना. वो मैं भाजी बेचता, तो सुबह 6 बजे मंडी में जाके भाजी लेना पड़ता. सॉरी, जाता मैं. असे म्हणून नमस्कार करत पोराचा हात धरून अण्णा निघाला. पण आनंदरावांनी त्याचा हात पकडला. गणपति का मूर्ति तो तुमको घर ले जाना ही पड़ेगा, वरना मैं पुलिस को बुलाता देखो. पोलीस नाव ऐकताच तो पार गांगरून गेला. तो गडबडून म्हणाला, मैं लेता ये मूर्ति, मैं लेता. कितना देना मूर्ति का. त्याने खिशात हात घालून आपली दिवसभराची सारी कमाई बाहेर काढली व समोर धरली. आनंदरावांनी हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला एवढंच म्हणाले, 10 रुपये. त्या दिवशी घरी जाताना भाजीवाल्या अण्णाच्या चेहऱ्यावर केवळ अवर्णनीय आनंद होता. अण्णाच्या गाड्यावर बसलेल्या त्याच्या मुलाच्या मांडीवर होती आनंदरावांच्या दुकानातली त्या दिवशी विकली गेलेली प्रसन्न श्वेतवर्णी कमलारूढ नव्याशार भगव्या वस्त्रात झाकलेली अशी तीर्थरूप शेवटची गणेश मूर्ती. पण भाव तेथे देव भेटतोच ना. गोष्ट समाप्त. धन्यवाद. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.